नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमिपुत्रांचे आंदोलन आता अधिकच पेटले। विमानतळाला लोकनेते दिवंगत दी.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान संतप्त आंदोलनकर्त्यांनी थेट विमानतळाकडे जाणारा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला। या मागणीसाठी रश्मिता पोपेटा यांच्या आमरण उपोषणाचा आज 4था दिवस आहे। मात्र अद्याप शासन किंवा प्रशासनाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यानं भेट न दिल्यानं स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र संताप आहे। रस्ता रोकोचा प्रयत्न होताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या विमानतळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या 6 जुलै रोजी थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा सज्जड इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। या ठिकाणी आमची भगिनी रश्मिता पोपेटा ही गेल्या 4 दिवसापासून नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून उपोषणाला बसलेली आहे आणि या उपोषणाच्या दरम्यान ज्या काही घडामोडी होत आहेत त्या बघितल्यानंतर सरकारला रश्मिताच्या जीविताशी किंवा प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाशी कुठलंही घेणं देणं नाहीये हे लक्षात आलं। मी सुरुवातीला पहिल्या दिवशी आल्यानंतर माझ्या सहकार्यांना विनंती केली होती की आपण उपोषणासारखं टोकाचं पाऊल उचलताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार पोटगं आहे। जनतेशी किंवा जनतेच्या भावनांशी प्रश्नांशी यांना काही घेणं देणं नाहीये। त्यामुळे आपण आंदोलनाचं वेगळ्या पद्धतीनं नियोजन करूया। आपल्या भगिनीला आपण जरा पाच घ्यायला लावूया आणि तदनंतर व्यवस्थितरित्या तयारी करून आपण आंदोलनाचं नियोजन करूया। आम्ही मंडळींनी चर्चा करून 6 तारखेला या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिवेशनावर दी.बा. पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून मोर्चा नेण्याचं निश्चित केलेलं आहे। पनवेल उरण तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये आम्ही मंडळी या आंदोलनाच्या दृष्टीनं गाव बैठका घेणार आहोत। जिल्ह्यातल्याही मंडळींना आम्ही विनंती करणार आहोत की शेवटी दी.बा. पाटील साहेब हे काही पनवेल उरण पुरता किंवा रायगडापुरता मर्यादित नाही आहेत, तर दी.बा. पाटील हे राज्यव्यापी देशव्यापी नेतृत्व होतं आणि त्यांचं नाव या विमानतळाला लागावं ही रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या 5ही जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांची भूमिका आहे। त्या दृष्टीनं हे आंदोलन व्यवस्थितरित्या व्हावं, मोठ्या संख्येनं आपण मंडळी मुंबईला विधिमंडळाच्या दिशेनं कूच करावी अशा पद्धतीच्या आंदोलनाचं नियोजन आम्ही उद्या सकाळी जासईला दी.बा. पाटील भवनामध्ये बैठक घेऊन करतोय आणि तदनंतर 4-5 दिवसामध्ये दोनही तालुक्यामध्ये गाव बैठका घेऊन वातावरण निर्मिती आणि चांगली तयारी करून एक खऱ्या अर्थानं पनवेल उरण रायगडच्या अस्मितेला शोभेल अशा पद्धतीचं आंदोलन या प्रश्नावर आम्ही संघटित करायला मागतो। पण पाटील साहेब, या संदर्भामध्ये सरकारच अशा प्रकारचा उद्रेक आंदोलन करायला भाग पाडतं स्थानिक भूमिपुत्रांना। मी मगाशी सांगितलं की सरकारला प्रकल्पग्रस्त किंवा जनतेच्या भावनांशी घेणं देणं नाहीये। त्यांचे प्रायोरिटीचे विषय वेगळे आहेत। या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः ज्या वेळेस विमानतळाचं उद्घाटन झालं त्यावेळेस प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाला आश्वासन दिले, पण आज मात्र ना आमचे नेते काही बोलतायत ना मुख्यमंत्री काही बोलतायत, सारे मुख गिळून बसलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून ज्या आंदोलनाचं अस्त्र आम्हाला दिलेलं आहे आणि या मातीमध्ये रायगडाच्या पनवेल उरणाच्या त्या अस्त्र जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेलं आहे, त्याचा वापर करण्याचा निर्णय आम्ही मंडळी घेतला। साहेब, काय सांगाल एकंदरीत ही स्थिती? नाव देण्यासाठी आम्ही शेवटच्या अंतापर्यंत लढू। आम्हाला माहित आहे हे कोणतं सरकार दी.बा. पाटलाचं नाव देणार नाही, पण त्यांना देण्यासाठी भाग पडू। आम्ही त्यावेळेस सर्व भूमिपुत्रांचे सर्व शेतकरी आणि भूमिपुत्रांचे नेते आम्ही जर उतरलो तर आम्ही हा विमानतळ सुद्धा बंद करू।
जोपर्यंत दिवा पाटलांचं नाव तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्हाला विमानतळ त्याचा काही फायदा नाही. हे दाखवण्याचं काम आम्ही करू. आपण म्हणता की भाजप सरकार हे फक्त आजच्या मितीला फक्त पैसे कमवायचे आणि खासदार आमदार फोडायचे. हे फोडण्याचं काम त्यांचं चालू आहे. त्यांना जनतेशी काही पडलेलं नाही आणि भविष्यामध्ये त्यांची जागा हीच जनता त्यांना जागा ही दाखवी. करो या मरोची लढाई आली असं वाटतं तुम्हाला स्टेजवर आला तुम्ही? 100% करोळे मरत आम्हाला करावं लागेल. कारण यावेळी जमिनी घेताना त्याने आम्हाला शब्द दिला का आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ. अहो कोरोना काळामध्ये या तोडक्या भाजप नेत्यांनी कोरोना काळात मोर्चे काढले. अनेक भाजपचे कार्यकर्ते मेले कोरोनामध्ये आणि आता त्यांना ते का झोपलेले आहेत का? आता दिबा पाटलांचं नाव त्यांना द्यायला आठवण येत नाही का? ही भाजपची कटुनीती आहे. काय भूषण पाटील साहेब काय सांगा तुम्हाला काय म्हणते दिशा कशी असेल एवढी थोडक्यात सांगा. सांगतो दिशा एक बोलतो ऐका उद्घाटन झालं त्याच्या 4 दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर मिटिंग 2 महिने द्या. आज 8 महिने होऊन गेले अजून अधिसूचना काढली नाही. तर आता ठरवल्याप्रमाणे 6 जुलै चलो मंत्रालय मुख्यमंत्र्यांना ज्या विचारायला या सरकारचा केंद्र सरकारचा राज्याचा धिक्कार करायला तर किती वाट पाहायची. आता सर्वांची प्रकल्पस्थांची सहनशक्ती संपलेली आहे. आम्ही लढेंगे जितेंगे या उद्देशाने आम्ही लढा करणार आणि जिंकणार. एवढं आणि खात्री आहे. शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे की एक महिला आहे आणि महिलेच्या भावना महिलेला कळतात. 4 दिवसापासून उपाशी आहे, पाणी नाहीये, मरणाच्या वाटेवर आहे अशी एकंदरीत स्थिती सगळे म्हणतात आणि म्हणून तुमचेच लोक हे उपोषण जोडतात. कोणी इथे सत्ताधारी आलेला नाहीये, कोणी प्रशासनाचा माणूस आलेला नाहीये, तुमच्याच लोकांना उपोषण सोडायला भाग पाडले गेलेला आहे. एक महिला म्हणून तुमची काय भावना आहे? या ठिकाणी आता उपोषण सोडलेलं नाही आहे. तर ही मशाल त्या ठिकाणी पेटवलेली आहे. एक पुढे घेऊन जातोय. गावोगाव बैठका करू आणि 7 तारखेला चलो मंत्रालय हा नारा या ठिकाणी दिलाय आणि आज ही मशाल पेटलेली आहे. आम्ही खाली ठेवणार नाही. एक महिलेचे भावना म्हणून मी महिला म्हणून सांगते. आज ती भूमिपुत्र म्हणून बसते, कुठली पक्ष म्हणून या ठिकाणी बसले नाही. आम्ही सुद्धा भूमिपुत्र म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी तिला पाठिंबा दिला. इथं कुठेही राजकारण आणणार नाही आणि आलेलं नाही. महिलांचा अग्रणी स्थान असेल या पुढच्या आंदोलनासाठी 100% महिला म्हणून सगळ्या महिला ज्या दिबा पाटील साहेबांच्या सुद्धा आंदोलनामध्ये होत्या त्या सगळ्या महिला आता 84 ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. करेंगे या मरेंगे. आता एकच नारा चलो मंत्रालय.